नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे गव्हर्नमेंट एक्झाम गुरु मराठी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2025 साठी मागील वर्षी झालेली वनरक्षक भरती 2023 ची सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, वने आणि पर्यावरण या विषयाच्या 3 ते 4 प्रश्नपत्रिका बघितल्या आहेत. ते व्हिडिओज तुम्हाला नक्की बघून घ्यायचे आहेत. त्याने तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. येणाऱ्या महाराष्ट्र वनरक्षक भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या गव्हर्नमेंट एक्झाम गुरु मराठी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सोबतच बेल आयकॉनही ऑन करायचे आहे. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओचा फायदा तुम्हाला परीक्षेला नक्की होणार आहे. चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला प्रश्न आहे, पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान REN21 अक्षय ऊर्जा 2022 जागतिक स्थिती अहवालानुसार कितवे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे 4थे स्थान आहे भारताचे. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याच्या पूर्वेला दादरा आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. हे असत्य आहे विद्यार्थी मित्रांनो, हे विधान. तुम्ही प्रश्न नीट वाचायचे आहे विद्यार्थी मित्रांनो आणि मगच उत्तर द्यायचे आहे. घटना आणि वर्ष यांचा खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळवलेली नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुस्लिम लीगची स्थापना 1910 दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. ही चुकीची जोडी आहे. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? विद्यार्थी मित्रांनो, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नोट डाऊन करून घेत चला. हा मागील वर्षी विचारलेला प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार हे संस्था भारतामध्ये चलन जारी करू शकतात. भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्री परिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो लोकसभा, ऑप्शन नंबर सी. खालीलपैकी कोणते भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए, दक्षिणेकडील मैदानी हे भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यापैकी नाही आहे. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतीय संविधानातील समानतेच्या हक्कात खालीलपैकी कशाचा समावेश नाही? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्रपणे मुक्तपणे संचार करणे. हे भारताच्या संविधानातील समानतेच्या हक्कात समावेश नाही. महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील 1857चा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील गटांच्या सहभागाची साक्ष देतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी, आदिवासींच्या गटांचा सहभागाची साक्ष देतो. 9 मार्च 2022च्या अखेरीस राज्याचे घोषित वनक्षेत्र 61,907.08 स्क्वेअर किलोमीटर होते, जे 2021च्या भारतीय वनस्थिती अहवाल इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट नुसार महाराष्ट्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे किती होते? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो 20.1% होते. आणि हा IMP क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. भारतातील उष्णकटिबंधीय चक्रीवादळांबाबत कोणती विधाने योग्य आहेत? एक, भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार द्वीपकल्पीय असून उष्णकटिबंधीय चक्रीवादळे या 2 महत्वाच्या ठिकाणी देखील उगम पावतात. दुसरे विधान आहे मित्रांनो, बंगालच्या उपसागराच्या बाबतीत चक्रीवादळे मुख्यतः डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात देखील निर्माण होतात. तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त विधान 1 योग्य आहे, ऑप्शन नंबर डी. म्हणजेच भारत हा पूर्वेला बंगालच्या उपसागराने आणि पश्चिमेला अरबी समुद्राने वेढलेला असल्यामुळे त्याचा आकार द्वीपकल्पीय असून उष्णकटिबंधीय चक्रीवादळे
या 2 महत्वाच्या ठिकाणी देखील उगम पावतात. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अंगामी ही कोणत्या राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, नागालँड या राज्यामध्ये अंगामी ही महत्वाची जमात आढळते. खालीलपैकी कोणते विधान रौलट कायद्याच्या संदर्भात योग्य नाही? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए. महात्मा गांधींनी या कायद्याला विरोध केला, पण मोहम्मद अली जिना यांनी विरोध केला नाही. तर पुढील प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि हा प्रश्न म्हणजे सगळेच प्रश्न विचारलेले होते मागच्या वनरक्षक भरतीला सामान्य ज्ञानच्या. ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष जतन करण्यात आले होते ते काय म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर सी. स्तूप म्हणून ओळखले जाते. IMP क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय येथे आहे. तर याचे योग्य उत्तर आहे नागपूर. नागपूरला विद्यार्थी मित्रांनो 0 माइल सिटी पण म्हणून संबोधले जाते आणि नागपूर हे महाराष्ट्राचे व्याघ्र प्रवेशद्वार आहे. तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. आपला शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय अर्ध सदाहरित जंगलांची अंदाजे टक्केवारी किती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर ए. 7.73% आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि महाराष्ट्र वनरक्षक दलाच्या संपूर्ण तयारीसाठी आपल्या गव्हर्नमेंट एक्झाम गुरु मराठी या एज्युकेशनल युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचे आहे. सोबतच बेल आयकॉन ही ऑन करायचे आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.